तर आता आम्ही जेवण करून छान बसलो होतो, मी व्हिडिओ वगैरे काढले. आता कोण आले आपल्याकडे माहिती का? हो का, अजून एक आत्या आली. आत्ता एका आत्याला भेटून आली, ती दुसरी आत्या म्हणजे आमची मेघा आत्या. हा म्हणजे की आई म्हणजे कोण तर माझी आजी, तिने मांडलेलं म्हणजे की आत्याला आहे ना लेक मांडलं होतं. तर सगळं आत्या आहे ना सगळं आधी तर आहे ना आईचं सगळं म्हणजे मदत आईला कोण करत असेल ना तर आत्याच करायची, सगळं करायची. आत्ता सुद्धा मम्मीने फक्त फोन केला आत्याला, म्हणली की अहो कुरड्याच नाही केलं मी यावर्षी आणि मला जमतच नाही. आत्याने अख्खा डबाच भरून पाठवून दिलाय. छान वाटलं त्या. हा आणि अधिक महिना मम्मी दरवर्षी सगळ्या आत्यांना साड्या वगैरे घेते आणि माझ्याकडे तिने मी जेवढ्या वेळा पण आले तेवढ्या वेळा साड्या पाठवून दिल्या. पण मी माझ्या नादात गेले विसरून अशी छानशी अशी आत्याला साडी घेतली. आता आवडली का साडी? खरं का आवडली? त्याला काय झालं, आवडली. शिवून घाल हा आता शिवून घाल, पुढच्या वेळेस आता मी घालून दे, मग व्हिडिओ घेते तुला परत. निसून आपला हा निसून. आमच्या घरात सगळ्यात सुखी आयुष्य कुणाचं असेल ना, राजासारखं कोण आयुष्य जगत असेल ना तर हे गाबडा आमचं. लकी अय इकडे बघ. हा तेवढ्या त्या आईच कळते, मी तर इडीच दिसते त्याला, पक्की इडी वाटते मी. त्याची कोण वाटतच नाही त्याला. लक्या अय लकू दर चल चल बाहेर जाऊ. हा चल. हो तेवढंच तुला कळतं, मी बाहेर जाण्यासाठीच आठवते, बाकी ठिकाणी आठवते वे. काय कशाचं टेन्शन नाही त्या माणसाला. अय कशाचं सुद्धा टेन्शन नाही. खायला भेटते, हवं ती भेटते, जिथं पाहिजे तिथं फिरून येते, गाडीतनं फिरतोय, गाडीशिवाय फिरत नाही गडी. लकी चला चला बाहेर जाऊ. चल चल मी विहिरीकडे चालले. चल. ड्रेस वगैरे चेंज केला आणि आता आमची गडबड चालू आहे. म्हणजे हा सगळा जो पसारा आहे ना तो लावायचा. आणि इथं बघा आमची लुटू कुठे गेली. लक्कू आहे ना तर माझ्या मागं पळतोय. इथे आमचं चालू आहे, इथे साफसफाई आईची पण चालू आहे आणि इकडचं सामान तिकडे, तिकडचं सामान इकडे ठेवायचं चालू आहे. आणि ह्या पेट्या कोणाकडे आहेत घरी नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर ह्याचा व्हिडिओ येतोय तर तुम्ही नक्की बघा. मेरी बाई नहीं आई बर्तन पे चढ़ गई. तर आता आम्ही साफसफाई करतोय. बरेच कपाट परत काय म्हणतात पेट्या ओपन करून बघितल्या. त्याच्यामध्ये हे घड्याळ सापडलं. हे घड्याळ दाखवून सोडलं असं उघडतंय तेव्हा. तर हे वॉच आहे, दाखव ओपन कर. असं उघडायचंय आणि कसलं अँटिक घड आहे. आणि काय काय होतं ह्या घड्याची स्टोरी सांग. तुला माहिती, मला तर नाही माहिती. सांगायचं मला हे त्यांना लागलं होतं ना. हा आणि जेव्हा गोळ्या लागल्या होत्या ना आम्ही ते हॉस्पिटलमध्ये वाढवलेले ऍडमिट होते. हा तर त्यांना ना इंदिरा गांधी भेटायला आलेल्या. हा त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे. गिफ्ट दिलेलं आहे बघा. त्यावेळेसचं हे वॉच आहे. 9 वाजलेत बरोबर. आता हे ना मी इथेच छान डेकोरेशन करून ठेवणार आहे. दादा हे सांगायचे इंदिरा गांधी दिले, परत अब्दुल कलाम भेटायला आलेले. हे मला सगळ्या स्टोरी सांगून झालेले. फोन कॉलनीतला फोन. हा अशा खूप गोष्टी सापडल्या. फोन असला की भारी वाटायचं. आणि हातात घेऊन फिरतोय ना बोलतोय फोन हा प्रकार नव्हता ना. आणि इथे माझ्या पण गोष्टी काही सापडलेल्या आहेत लहानपणच्या. कुठं हो पप्पा कुठं? हा भांडी कुंडी हे बघा माझी भांडी गुंडी. अहो माझ्याकडे मम्मा स्टीलची पडत आणि ही यात्रेत घेतली असणार आहेत आणि आईने ठेवले. कसं आहे डब्बे बिब्बे विषय हार्ड आहे की नाही. लय भांडी गुंडी ते असेच ठेवणार आहे मी. हाय माझी पोरं सोनीची पोरं खेळतील ह्याच्यात. मग तर आजी बाबा घेतील ना. तुम्ही घ्या चालला तांब्याची बिंब्याची. कसली भांडी भारी माहिती का. मला लय आवड होती भांडे गुंड्यांची. कसं आहे मिठाचा डब्बा बिब्बा. फायनली आमचा खंदील घावलेला आहे. आम्हाला खंदील आई खंदील म्हणायची. खंदील कंदील आई लय भारी करायची.
अशी त्याची वाद बाहेर काढणार. ह्याच्यात आपलं पेट्रोलच म्हणते रॉकेल भरायची. काच आहे का काच? आता असली पुसली असती ना तिने असती तर लय भारी पुसायची. साऱ्या कोणाला फोन करतोयस? हॅलो मी म्हणजे किती जुन्या गोष्टी आहेत बघा. आता ह्या जुन्या गोष्टी आहेत ना, मी सगळ्यांना आता कलर बिलर करून घेते छान. आणि बाहेर आहे ना काही असं काय म्हणतात जुन्या काळातलं आपण सगळं ऑथेंटिक करून घेऊ एकदम प्रॉपर. हो काटे तर बऱ्याच गोष्टी जुन्या जुन्या सापडतात. ते ज्यांच्या घरी आर्मीमध्ये जे कोण असेल ना त्यांनाच माहिती आहेत हे. आता ह्याच्यावरती बघा काय लिहिलंय, कलर प्रेझेंटेशन द बॉम्बे सॅफर्स. अरे आपल्या इकडून येताना लागते ते बॉम्बे सॅफर्स. बघा त्यांचे ग्लासेस म्हणजे आर्मीवाल्यांचे हे ग्लासेस आहेत. कसे डिझाईन मध्ये फायबर नाही बरंच गोष्टी. आईस्क्रीम बिस्क्रीम कसा आहे विषय हार्ड आहे. चांगलं आहे बघ. आई काय बोलली? तू काय वर ठेव म्हणली? स्टँड येते. आई काय म्हणली? घडवची. ए डाऊचा पडले पोरा. आडवं ठेवलं की जागा नाही बोलणार. कुठे ठेवलं मग इकडं वर ठेव. टॉपला हो इकडे उभं राहील. विषय टॉपचा आहे. खुर्चीचं नाही बा, खुर्चीचं नाही. तर आधी आहे ना सगळी कामं मी करायची आणि हा त्यावेळेस फोन बघत असायचा. आता ह्याला कामाला लावते मी आता. खोटे चल खोटे चल काम कर चल. वर तिकडे ठेव. आणि तेव्हा ते नको मला पुढे खाली तर खाली हात नीट ठेव की. आता हे बघा आमच्या घरातलं येड काय करते बघा. लसच बने का कसा विषय नाही कर ना परत. घाल घाल डोक्यात घाल डोक्यात घाल. चांगला दिसते चिकना दिसते. ते मॉपचं घेऊन डोक्यात घालून फिरते येड. कसा विषय आमच्या घराचा. कसं आहे घर, कशी लाइटिंग बिटिंग केली आहे. हा मम्मी तुला आठवतंय का इकडे आतमध्ये? पुण्यावाणी झाली का पुण्यावाणी? पुण्यावाली नाही गावाकडचंच ठेवलंय. फक्त थोडस टच दिलंय आपण. मम्मी तुला आठवतंय का मागच्या वर्षी आपण गावाला आलो होतो ह्याच पावसाच्या दिवसात. तेव्हा भिंतींना छट्ट लागलं होतं. अक्षरशः भिंत्या सगळ्या काळ्या पडल्या होत्या. इथून पाणी गळत होतं इथून पाणी गळत होतं. काम केलं ना घरात झोपायला जागा नसेल. हा दिवस बदलतात. तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढं दिवस बदलतात. काय म्हणायचं मॅनिफेस्टेशन. हा एक पडले तरी जा अक्षरशः खालनं पाणी वाहत होतं आणि बादली लावणार आपण. ह्या एवढ्या पाण्यामध्ये असं असं माझं एवढं म्हणजे एवढी फरशी आहे नाही एवढी तेवढं पाणी होतं आणि तसल्या पाण्यात केक कापला होता. लॉकडाऊन मध्ये होय काय आई? आई बरोबर ना. लॉकडाऊन मध्ये लोक होता आपण काय तर दिवस बदलतात बघा. आता तेव्हा माझ्याकडे फोन चांगला नव्हता नाहीतर कसं आहे दिवस बदलतात. काय म्हणायचं आई? थेट लागलेलं घर पाणी पडत होतं गळत होतं सगळं चेंज झालं आता. आमच्या जीवनामध्ये गाणे लागतात माहितीये का? हो आमच्या नंबरमध्ये गाणी लागतात. पण गाणी वाजवली ना तर माझा ब्लॉग एवढा मोठा मेहनतीने केलेला कॉपीराईटला जाईल म्हणून आपलं नको. जाऊन द्या तुम्ही आपलं घरच बघा कसं वाटतंय. तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात घरी याल ना तेव्हा नक्की गाणी वाजवून दाखवे. तर आमच्या घरी आला चावाला. चाय घ्यायच्या काय सायरच चाय स्पेशल स्पेशल. तर असा होता आजचा दिवस. पूर्ण गडबड काम आणि मी कुठेही जाऊ दे म्हणजे की मी ठरवून येते गावाला आता राहायला आले तर नाही का रिलॅक्स राहायचं निवांत राहायचं. काय नाही एकदम निवांत दगदग नाही करायची काय नाही मस्त निवांत आपलं घालवायचं नाही का इकडून तिकडून. कशाचं काय उलटं कुठं म्हणजे की पुण्यात असेल तर पुण्यात काम सांगत असतं पुण्याचं. इथं असेल तर हिथलं काम म्हणजे सगळीकडे नुसती धावपळच चालू असते. तर ठीक आहे एकच आयुष्य आहे. धावपळ केल्याशिवाय काही गोष्टी ज्या मिळवायच्यात त्या मिळणार नाहीत. त्यामुळे एकाच आयुष्यात जेवढं जमलं तेवढं आपल्याकडून करायचं. तर चला असा होता आजचा ब्लॉग. आणि चला दिवसेंदिवस मी म्हातारी होत चालली. पांढरी केस वर दिसायला लागल्यात माझी.
आणि असा होता ब्लॉग. सो ब्लॉग आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असंच तुमचं प्रेम कायम माझ्यासोबत असं तर धन्यवाद. चलो बाय बाय. गोदडी पण गार पडली ग. हा मग गोदड्या पण गार पडत नाही तेव्हा स्वेटर हे कान बांधायला घेतले आता मी. इकडे बघ आमच्या आई कशी पॅक होऊन झाली. कानात किडे बिडे मग त्याचं मला जर लय भ्याव असतो त्यामुळे मी तर बा गेले चला आता झोपते. बाय बाय.